नमस्कार मित्रांनो, कलासृष्टीतून यावेळी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. कारण एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीचे निधन झाले आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती. तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भाग्यराज यांचे निधन झाले आहे. भाग्यराज यांचे वयाच्या 73व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथे निधन झाले आहे. यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली होती. साध्या कुटुंबातील कथा, विनोदी शैली आणि भावनिक पटकथा हे त्यांचे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी 7 दिवस, साडीची गाठ, पावसाने थांबले नाही, डार्लिंग डार्लिंग डार्लिंग, छोटे घर हे चित्रपट विशेष गाजले होते. तसेच त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भाग्यराज यांनी 75हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि 25हून अधिक चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट पटकथा लेखनामुळे त्यांना स्क्रीन प्ले किंग म्हणून सुद्धा ओळखले जात होते. अशा या दिग्गज अभिनेत्याचे अचानक काळाने घाला घातला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून भाग्यराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.